आपल्या परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या आतमध्ये असलेलं हे प्राचीन मंदिर आणि याच ठिकाणी एकाच मंदिरात 3-4 शिवलिंग. हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथम दिशेत नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आलो तो पाथरी तालुक्यातील मुदगलेश्वर मंदिराचे दर्शन करण्यासाठी. या ठिकाणी सर्वप्रथम वरच्या असलेल्या महादेव मंदिराचे दर्शन करण्यासाठी निघालो. या ठिकाणी सुंदर अशी पितळाची महादेवाची शिवलिंग होती. त्या ठिकाणी दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो आणि त्याच ठिकाणी मंदिराच्या मागच्या साईडला सुंदर असे माता सीतेची पावले होती. त्या ठिकाणी दर्शनासाठी गेलो आणि या ठिकाणी दर्शन केलं. त्यानंतर मी निघालो नदीच्या आतमध्ये असलेल्या महादेवाचे दर्शन करण्यासाठी. पाण्याच्या आतमध्ये मंदिर ऐकून विचित्र वाटतंय ना, पण हे खरं आहे. आज आलो असं मी एक भन्नाट ठिकाणी, ज्या ठिकाणी गोदावरी नदीच्या आतमध्ये एवढं सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचे दर्शन करण्याच्या आधी मी सरळ गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी आलो. या ठिकाणी एवढं सुंदर असं मंदिर होतं. मंदिरामध्ये सुंदर अशी देवाची मूर्ती सुद्धा या ठिकाणी कोरलेल्या होत्या. ते पाहून मी आलो देवाचे देव महादेव यांचे दर्शन करण्यासाठी. हे मंदिर एवढं सुंदर आणि प्राचीन आहे. या ठिकाणी 3-4 शिवलिंग एकाच मंदिराच्या आतमध्ये आहे. त्या मंदिराची खास गोष्ट अशी आहे, माहिती आहे का तुम्हाला, मंदिरामागे सुंदर असं डॅम आहे आणि आजूबाजूला सुंदर असं निसर्गरम्य वातावरण. या डॅमचं पूर्ण पाणी सोडलं की हे मंदिर पाण्याच्या आतमध्ये जातं, पण मंदिराला धक्का सुद्धा लागत नाही. हे मंदिर आजही स्थिर उभं एकाच ठिकाणी आहे. मित्रांनो, देवाचा चमत्कार नाही तर दुसरं काय. तुम्ही सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर भेट द्या. आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. अशी व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथम दीक्षितला फॉलो करा. धन्यवाद.